झी 24 तास एक पाऊल पुढे। विजय पांढरे या नावानं आपल्या सडेतोड आणि स्पष्ट बोलण्यानं वादळ निर्माण केलंय। राज्याच्या राजकारणात प्रचंड अस्वस्थता निर्माण करणारा हा अधिकारी प्रत्यक्षात मात्र अध्यात्माशी नातं सांगणारा आणि पाण्याच्या थेंबाथेंबावर प्रेम करणारा असाच आहे। महाराष्ट्रात राजकीय वावटळीने उडवलेल्या धुरळ्यात एक व्यक्तिमत्व पूर्णपणे ठसठशीत उठून दिसतंय आणि त्याचं नाव आहे विजय बळवंत पांढरे। शिक्षण बी सिव्हिल, पद मुख्य अभियंता, मेटाचे मुख्य अभियंता आणि तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य विजय पांढरे यांच्या खळबळजनक पत्रामुळे ते चर्चेत आले। जलसंपदा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर घणाघात करून त्यांनी राजकीय वादळ निर्माण केलं असलं तरीही व्यक्तिगत जीवनात ते अत्यंत शांत, मृदू आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा पगडा हा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर आणि कारकिर्दीवरही पडल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल। 1980 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सरळ सेवा भरतीद्वारे पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर पांढरेंनी आपल्या करिअरला सुरुवात केली। 1990 मध्ये जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता पदावर त्यांना बढती मिळाली। पांढरेंनी केलेल्या वेगवेगळ्या जलसिंचन विषयक प्रकल्पांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत 2003 मध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात मेरीत अधीक्षक अभियंता या पदावर त्यांना बढती मिळाली। सप्टेंबर 2011 पासून मेरीचे मुख्य अभियंता म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत। राज्यातल्या धरणांचा अभ्यास करताना विजय पांढरे यांनी विशेष रुची दाखवत सर्वेक्षण, नियोजन, बांधणी, डिझाईन, दर्जा नियंत्रण, संशोधन, चाचणी अशा सर्वच पातळीवरती अभ्यासपूर्ण कामगिरी केली आहे। पांढरे यांच्या कामाच्या धडाक्यामुळेच राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीवरती त्यांची नियुक्ती करण्यात आली। जलसंपदा खात्यातल्या अनागोंदीवरून पांढरे यांनी वादळ निर्माण केलं असलं तरी त्यांना अध्यात्माचीही गोडी आहे। वृक्ष सरकारी काम करत असतानाही पांढरेंनी आध्यात्मिकतेचाही पिंड जपलाय हे विशेष। अमृतानुभव, चांगदेव 65, भगवद्गीता, भावार्थ ज्ञानेश्वरी आणि अष्टावक्राची गीता अशा 5 अतिशय महत्त्वाच्या ग्रंथांचं आजच्या मराठीमध्ये ओवीबद्ध असं अतिशय सुलभ भाषेत रूपांतरण घडलं। विजय पांढरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव आणि चांगदेव 65ला स्वानुभवाची सांगड घालत आजच्या मराठी भाषेत ओव्यांची रचना केली आहे। पांढरेंची ही कारकीर्द बघितल्यानंतर त्यांना मनोरुग्ण ठरवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न किती बालिश होता हे कोणाच्याही लक्षात येईल। झी 24 ताससाठी झी 24 तास एक पाऊल पुढे।